10वीच्या मार्क्सवर थोडंसं आपण जजमेंट जे लावतो ते 100% चुकीचं आहे. डोंट टेक डिसिजन बेस्ड ऑन युअर 10 स्टँडर्ड पर्सेंटेज. ओके, हे सगळ्यात पहिला उत्तर आहे. दुसरं की तुमचे मार्क्स कमी असतील जास्त असतील, एकदा कमी मार्क्स भेटले किंवा एकदा जास्त मार्क्स भेटले, फर्स्ट टाइम बोर्ड एक्झाम तुम्ही दिली होती, राईट? सो असं काही नाही आहे की तुम्हाला नंतर मार्क्स मिळणार नाहीत. कदाचित त्या विद्यार्थ्यामध्ये इंटरनल स्पार्क त्यावेळेला क्रिएट होऊ शकतो की त्याला आता कमी भेटले तरी आता तो अभ्यासाला लागेल. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे की पर्सेंटेज कमी असले तरी बऱ्याच विद्यार्थ्यांना आम्ही घडवतो असतो. तुम्हाला मी सांगेन की विद्यार्थ्याच्या पर्सेंटेजच्या बेसिसवर डिसिजन घ्यायचं नाही. इम्पॉर्टंट 11-12चं जे कॉलेज आहे, तो जो प्रश्न तुम्ही विचारला अत्यंत योग्य आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच पालकांना हे प्रश्न पडतात की आता, आणि विद्यार्थ्यांना पण असं वाटतं की मला 11-12 मध्ये एकदम चांगलं कॉलेज पाहिजे, बट ते 11-12चं कॉलेज तुम्हाला जॉब देणार आहे का, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. ऑब्व्हियसली जर तुम्ही पुढे जाऊन प्रवेश परीक्षा देणार आहात तर प्रवेश परीक्षांचे जे मार्क्स आहेत त्याच्यावर ऍडमिशन मिळणार आहे. सो 11-12चा जो रिझल्ट आहे तो फक्त आणि फक्त तुमचं एलिजिबिलिटीसाठी यूज होणार आहे. त्यामुळे कॉलेज कोणतंही असेल, जवळचं कॉलेज घ्या, वेळ वाचवा. ओके, सो एंट्रन्सवर फोकस होईल तुमचा. सो कॉलेज डझंट मॅटर फॉर 11-12.